नागपुर के जरीपटका से एक बेहद खौफनाक खबर सामने आ रही है। वहां सिगरेट बेचे जाने के विवाद में घायल हुए 20 वर्षीय युवक चंचल सहारे ने आखिरकार दम तोड़ दिया है। लेकिन इस मौत के बाद जो मंजर जरीपटका थाने के बाहर दिखा, उससे पुलिस प्रशासन की नींद उड़ा दी है। मिली जानकारी के अनुसार मामला 1 फरवरी का है, जब जिंजर मॉल के पास स्थित एक चाय की दुकान पर सिगरेट बेची जाने को लेकर विवाद हुआ था। आरोपी गौरव अंबादे और आकाश टेम्बुर्ने ने पहले चंचल की मां से झगड़ा किया और जब चंचल बीच बचाव करने पहुंचा तो उस पर चाकुओं से जानलेवा हमला कर दिया गया। कई दिनों तक अस्पताल में जिंदगी और मौत की जंग लड़ने के बाद चंचल ने दम तोड़ दिया। शुक्रवार शाम को माहौल तब और गर्मा गया जब चंचल की अंतिम यात्रा शमशान घाट की ओर जा रही थी। न्याय की मांग को लेकर गुस्साए परिजन और सैकड़ों नागरिक चंचल का शव लेकर सीधे जरीपटका थाने के सामने पहुंच गए। प्रदर्शनकारियों ने थाने का घेराव किया और पुलिस की कार्यप्रणाली के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस भारी तनाव के बीच पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर लिया है। आरोपी गौरव अंबादे फिलहाल जेल में है और दूसरे आरोपी आकाश टेम्बुर्ने को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। सवाल यह उठता है कि क्या मामूली विवादों में जान लेना अब इतना आसान हो गया है और क्या पुलिस के खौफ से ज्यादा अपराधियों के हौसले बुलंद है। 1-2-2026 रोजी यातील फिर्यादी विद्या सहारे यांच्या टपरीचं चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंजर मॉलच्या साईडला। तिथे यातील आरोपी गौरव अंबादे आणि आकाश टेम्बुर्ने हे चहा घेण्यासाठी आले। त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं की तू आमच्या साईला सिगरेट का विकतो, तर त्यांच्यावर त्यांचं भांडण झालं। तर त्या विद्या सहारेने आपल्या मुलाला बोलवून घेतलं। त्यांचे मिस्टर आणि ते दोघे मिळून चहाची टपरी चालवतात। तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव अंबादे आहे याने आपल्या जवळ एक छोटा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्याच्यामुळे त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एक त्याचा मित्र पण आला होता। त्यांना पण किरकोळ मार लागला, पण जो हा आहे सहारे आपला चंचल सहारे याच्या पोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मेवा इथं हॉस्पिटलला भरती केलं होतं, परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मेवा हॉस्पिटलला त्यांनी स्वतःच तिथून निघून गेले। 2-3 दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही। त्यांच्यावर त्यांच्या जे छोटा घाव लागला होता पोटावर त्याचं इन्फेक्शन झालं। त्यानंतर ते मग तिरपुडा हॉस्पिटलला गेले, मग सामान्य रुग्णालय इथे मानकापूरला गेले, तिथे पण त्यांची ट्रीटमेंट होऊ शकली नाही। मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमा मध्ये शिफ्ट केला। दिनांक 4 ला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं। इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकलं नाही। आज दिनांक 6 ला सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्या अनुषंगाने आम्ही यामध्ये 302 जे IPC जुना त्यामध्ये मर्डरचं सेक्शन वाढवलंय। दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। एक आरोपी जो आहे सेंट्रल जेलला 5 आहे व एक आमच्या सध्या ताब्यात आहे। आज त्यांचं फिनरल असताना ते अचानक पोलीस स्टेशनला आवारात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती। आम्ही त्यांना समजून सांगितलं की दोन्ही पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे, पण अजून कोणी काही निष्पन्न होतील काय तपासेल आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले। त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला। एक 25-30 मिनिट ते थांबले होते, परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते इथून मग शांततेने नाराकाठीने गेलेले आहेत। आरोपी काही जे आरोपी आहेत त्यांच्यावर याच्या अगोदर पण 2 गुन्हे आहेत, म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे आहेतच। ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही, पण नशेच्या आधी आहेत आरोपी। 2च आरोपी आहेत, त्यांनी सांगितलं 2 जण आले गाडीवर, एकदम क्लिअर कट आहे काही विषय नाही। ती बाबत आम्हाला माहिती नाहीये त्यांना कोण अप्रोच झाला, कारण की 3-4 दिवस म्हणतात त्यांना कोण हॉस्पिटलला भेटलं याबाबत तर काय मला सांगता येईल। त्यांना कदाचित वाटलं असेल किंवा पोलिसांनी पाठवलं असेल, नाही ते त्यांच्या नावाने जी रिपोर्ट आहे ते ओळखत होते ना एकमेकांना। फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते। म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या साडी जे आहेत त्याची तिथे यायची छावत त्यांना सिगरेट का विकता, या वादावरून त्या आता तपासात समजेल, निष्पन्न होईल। तपास चालू आहे।